मी पक्षाकडून अपेक्षा हा कधीच बाळगली नाही. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी पप्पू विचारेमध्ये नक्कीच आहे. कारण माझ्यामध्ये कार्यकर्त्यांची माझ्या मागे मोठी फली आहे आणि माझ्याकडे असलेले कार्यकर्ते खूप निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्या निष्ठावंतांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष देईल ती संघटित जबाबदारी स्वीकारण्याची ताकद माझ्याकडे आहे. राहिली गोष्ट स्वीकृत सदस्य हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. अगदीच मी द्या पण म्हणणार नाही आणि नाही म्हणणार. शेट्टांचं पराजय झाल्यानंतर इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेते मंडळींना असं वाटलं की हा शिवसेनेचा आता बालेकिल्ला हा भाजपने पोखरून टाकलेला आहे ना, इथली शिवसेना संपली आहे. हा त्यांचा मनामधला एक मला असं वाटतं का फक्त एक मनामधली हे असायला पाहिजे. परंतु आम्ही आता पुन्हा शाबूत कसा ठेवला किंवा आम्ही कसा राखला याचं आत्मचिंतन त्यांनी नक्की करावं आता. आणि आज होता आणि आता राहिलाय हे तर त्यांना आम्ही दाखवून दिलेलं आहे. प्रीतम म्हात्रे चौक जिल्हा परिषद वार्डामध्ये 3 ते 3.5 हजाराचा जो मताधिक्य घेतला तो हा शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचा असू शकतो आणि तिथे आमची मतं काही विभागली गेली. त्यामुळे चौक हा शिवसेनेचा बालेकिल्ला थोडासा ढासळला. मनोहर शेठ जरी विधानसभेला 1-1.5 वर्षापूर्वी पराभूत झाले पण तरीसुद्धा पराभूत झाल्यानंतर 4थ्या दिवसापासून ते चौक विभागामध्ये आजही 8 दिवसापूर्वी आमच्या इथे एक मॅच झाला होता, तिकडे बोलवलं तिकडे आले. आजही कोणाचं काय झालंय असं मनोहर शेठला सांगितलं तर मनोहर शेठ प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये येतात जातात. कोणाला आर्थिक मदत सांगा, कोणाला हॉस्पिटलची मदत सांगा, कुणाचं काही काम सांगा, हे सर्व मदत करण्यात मनोहर शेठ पुढे असतातच. आज माझ्या चौक जिल्हा परिषद विभागामध्ये बोरगाव आंबेवाडी खूप मोठा आदिवासी भाग आहे आणि या आदिवासी भागामध्ये आदिवासी विकास प्रकल्पातून खूप मोठा निधी उपलब्ध झाला. आमदारांच्या शिफारसीनुसार झाला असेल किंवा मंत्रालयातून आला असेल, परंतु ह्या कामावरती कुणाचाही अंकुश नव्हता आणि या कोणाचाही अंकुश नसल्यामुळे त्या कामाचा दर्जा, त्या कामाचा निधीचा वापर कुठे केला आहे हे कधीच. आणि त्यामुळे आमच्या इथल्या ह्या आदिवासी बांधवांची, आमच्या इथल्या काही सामान्य कार्यकर्त्यांची, समाजसेवक बरेचसे आम्हाला विचारत होते का ह्या पट्ट्यामध्ये येणारा निधी आहे याचा वापर कुठे होतोय, योग्य प्रकारे होतोय का, कामाचा दर्जा होतोय का, हे विचारायची हिंमत कोणी का करत नव्हता. तर तिथे जर कोणी हिंमत केली तर तिथले जे ठेकेदार किंवा भाजपाचे मोठे पुढारी हे दमदाटी करून हे करून सर्वांना दाबण्याचा प्रयत्न करत होती. आणि हा आमचा दबलेला शिवसैनिक, समाजसेवक आणि दबलेली जनता याचा उद्रेक हा या तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दिसला आहे. या चौक जिल्हा परिषद भागामध्ये जी होणारी कामं, जी होणारी डेव्हलपमेंट, इथे खूप मोठा म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या परवानगी न घेता कामं चालू आहेत, त्याचे कुठल्याही पद्धतीचा योग्य दर्जा नाही, कामामध्ये मोठा प्रकारे भ्रष्टाचार चालू आहे. हे निवडून देण्यासाठीच आमचे 2 उमेदवार निवडून दिले आणि ते त्याच्यावरती जिल्हा परिषदेमध्ये नक्कीच आवाज उठवतील, पंचायत समितीमध्ये सुद्धा नक्की आवाज उठवतील. पप्पू शेठ, चौक नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपन्न झाल्या आहेत आणि मोठं यश चौक जिल्हा परिषद आणि चौक पंचायत समिती इथं मिळून दाखवलेलं आहे. उरण मतदारसंघात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद जी कुठेतरी कमी होते की असं एक वातावरण बनलं होतं, परंतु आता ह्या निवडणुका जिंकून ठाकरे गटाची ताकद मोठी वाढलेली आहे. निवडणुका पार पडलेत, विजय देखील मिळालेला आहे आणि ह्या विजयाच्या मागे आपलं मोठं कर्तृत्व आहे, हात आहे, डोकं आहे आपलं. काय सांगाल ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर? प्रथमतः आपल्या माध्यमातून आज आम्ही जनतेसमोर जातोय, त्यामुळे चौक जिल्हा परिषदेमधील मायबाप जनतेचे व मतदार बंधूंचे आम्हाला भरघोस मताने निवडून दिले त्याबद्दल सर्व मतदार बंधूंचे आभार मानतो. आणि ही निवडणुकीचे जेव्हा चौक जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आमच्या चौक जिल्हा परिषद व चौक पंचायत समिती आणि हाल पंचायत समिती हे तिन्ही गण आरक्षित झाले. आरक्षित झाल्यानंतर मी स्वतः जिल्हा प्रमुखांशी चर्चा करून ह्या उमेदवारी बाबतीत चर्चा केल्यानंतर आम्ही 8 दिवसाने गेल्या ह्या निवडणुकीच्या 3 ते 4 महिन्याआधी एक अति महत्त्वाची मीटिंग लावली. या बैठकीमध्ये आम्ही उमेदवार ठरवले आणि आमच्याकडे उमेदवार म्हणून असे 2 चेहरे आम्हाला समोर होते का जिल्हा परिषदसाठी आम्ही वैशाली विष्णू खैर आणि पंचायत समितीसाठी कमल राम भस्मा ह्या 2 उमेदवारांची आम्ही घोषणासुद्धा करून टाकली. ह्या उमेदवारांची घोषणा करत असताना आम्हाला कुठेच पुन्हा आमचे दोन्ही उमेदवार वैशाली विष्णू खैर, हिचा पती विष्णू खैर हा वावरले ग्रामपंचायतचा सरपंच, तिचे सासरे दामू खैर हे समाज कल्याण जिल्हा परिषद सभापती, पंचायत समितीचे उमेदवार कमल भस्मा या गेल्या 2 टर्म, पहिल्या टर्मला जेव्हा निवडून आल्या तेव्हा तर खालापूर तालुक्याच्या सभापती झाल्या, दुसऱ्या टर्मला त्या पंचायत समिती सदस्य पुन्हा झाल्या आणि तिसऱ्या वेळेस आम्हाला त्यांना उमेदवारी देण्यासाठी आम्हाला कुठल्याही आमच्या मनामध्ये कुठलाही निर्माण झाला नाही. आणि आमच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांची जी फली, जे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते होते
त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगा, जेव्हा आम्ही एक बैठक घेतली, 150 कार्यकर्ते चौक जिल्हा परिषद विभागातून आले होते आणि प्रत्येकाचं म्हणणं होतं का तुम्ही फक्त उमेदवार डिक्लेअर करा, निवडून आणायची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. नुकत्याच निवडणुका तर पार पडलेल्या आहेत, परंतु मनोहर शेठ यांचा नेमका काय रोल होता, यांची ताकद आपल्या मागे कशा प्रकारे उभी राहिली? मी मनोहर शेठ यांना गेले 15 वर्षापासून खूप जवळून त्यांच्या सानिध्यात संघटनेमध्ये काम करत आहे. आजपर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये मनोहर शेठ यांनी 3 वेळा जिल्हा परिषदमध्ये सदस्यपद भोगला, बांधकाम समिती राहिले, उपाध्यक्ष राहिले. त्यानंतर विवेक पाटलांसमोर पहिल्यांदा जेव्हा ते विधानसभा लढवली तेव्हापासून मी त्यांच्या अतिजवळ होतो. अतिजवळ असल्यापासून मी त्या माणसाकडून एकच शिकलो का रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा असा शिवसैनिकांना साथ देणारा, शिवसैनिकांना खूप मोठा मदत करणारा मनोहर शेठ मी पाहिलेले आहेत. आणि त्यावेळेस ते ज्यावेळेस विधानसभेला निवडून आले त्यावेळेस मला सांगण्यास एक आपल्याला अभिमान वाटेल का मी त्यावेळेस वावरले ग्रामपंचायतचा उपसरपंच होतो आणि वावरले ग्रामपंचायतीमधून त्यांना सर्वाधिक मताधिक्य घेऊन दिला. त्यामुळे मनोहर शेठ यांना पप्पू विचारवरतीच नाही तर चौक ह्या जनतेवरती खूप मोठा प्रेम होता आणि त्या पद्धतीचा प्रेम त्यांनी ह्यावेळेस आम्हाला निवडणुकीत दिलेला आणि खूप मोठी ताकद आमच्या मागे उभी केलेली आहे त्यांनी. हा एक बालेकिल्ला भाजपचा म्हणजे बनू पाहतोय असं वातावरण बनलं होतं, कारण दिग्गज अनेकांनी शिवसेना सोडून भाजपमध्ये दिग्गज गेले होते आणि तुम्ही असाल किंवा अन्य सगळी टीम असाल, ह्या टीमचा हा करिश्माच म्हणावं लागेल. परंतु आता बालेकिल्ला पुन्हा एकदा ठाकरे गटाचा बनला आहे असं चित्र ह्या निकालानंतर समोर आलेलं आहे. काय सांगाल? काय झालं, विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही जेव्हा सामोरे जात होतो त्यावेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सामोरे जात होतो. परंतु आयत्या वेळी प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी घेतल्यामुळे आमच्या प्रभागातील बरेचसे शिवसैनिक म्हणा किंवा काही भारतीय जनता पार्टीचे लोक हे प्रीतम म्हात्रेंच्या गळाला लागल्यासारखे झालं आणि जे प्रीतम म्हात्रे चौक जिल्हा परिषद वार्डामध्ये 3 ते 3.5 हजाराचा जो मताधिक्य घेतला तो हा शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचा असू शकतो आणि तिथे आमची मतं काही विभागली गेली. त्यामुळे चौक हा शिवसेनेचा बालेकिल्ला थोडासा ढासळला आणि त्या ढासळलेल्या वेळेस मनोहर शेठ यांचा पराजय झाल्यानंतर इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेते मंडळींना असं वाटलं की हा शिवसेनेचा आता बालेकिल्ला हा भाजपने पोखरून टाकलेला आहे ना, इथली शिवसेना संपली आहे. हा त्यांचा मनामधला एक, मला असं वाटतं का फक्त एक मनामधली हे असायला पाहिजे. परंतु आम्ही आता पुन्हा शाबूत कसा ठेवला किंवा आम्ही कसा राखला याचं आत्मचिंतन त्यांनी नक्की करावं आता, आणि आज होता आणि आता राहिला आहे हे तर त्यांना आम्ही दाखवून दिलेलं आहे. ही निवडणूक 3 जागा आदिवासी होत्या, मोठी म्हणजे आरक्षण त्या आदिवासी होतं आणि मोठं आव्हान होतं तुमच्यासमोर. तरी देखील सगळ्या जनतेने देखील तुम्हाला मतदारांनी मोठा कौल दिला. हा कौल देत असताना आता जबाबदारी वाढलेली आहे. नक्की जबाबदारी तर खरोखर वाढलेली आहे. जबाबदारीचं पालन करून पुढे तर काम करत राहण्याची खूप मोठी इच्छा आहे आणि करत राहणारच. परंतु निवडणुकीला कार्यकर्त्यांचा पाठबळ, कार्यकर्त्यांनी हे, कारण काय झालं का मागच्या जिल्हा परिषद निवडणुका झाल्यापासून 5 वर्ष पूर्ण संपल्यानंतर कोविडचा काळ आला. कोविडच्या काही काळानंतर जिल्हा परिषदेवर, पंचायत समितीवरती प्रशासनाची राज्य होता. प्रशासन हा जिल्हा परिषदमध्ये असल्यामुळे तिथे जिल्हा परिषदचा लोकप्रतिनिधी नाही, पंचायत समितीचा लोकप्रतिनिधी नाही, इथे आमदार खासदारांच्याच माध्यमातून निधी वळवला जात होता. माझ्या चौक जिल्हा परिषद विभागामध्ये बोरगाव, आंबेवाडी खूप मोठा आदिवासी भाग आहे आणि या आदिवासी भागामध्ये आदिवासी विकास प्रकल्पातून खूप मोठा निधी उपलब्ध झाला. आमदारांच्या शिफारशीनुसार झाला असेल किंवा मंत्रालयातून आला असेल, परंतु ह्या कामावरती कुणाचाही अंकुश नव्हता आणि या कोणाचाही अंकुश नसल्यामुळे त्या कामाचा दर्जा, त्या कामाचा निधीचा वापर कुठे केला आहे हे कधीच, आणि त्यामुळे आमच्या इथल्या ह्या आदिवासी बांधवांची, आमच्या इथल्या काही सामान्य कार्यकर्त्यांची, समाजसेवक बरेचसे आम्हाला विचारत होते का ह्या पट्ट्यामध्ये येणारा निधी आहे याचा वापर कुठे होतोय, योग्य प्रकारे होतोय का, कामाचा दर्जा होतोय का, हे विचारायची हिंमत कोणी का करत नव्हता. तर तिथे जर कोणी हिंमत केली तर तिथले जे ठेकेदार किंवा भाजपाचे मोठे पुढारी हे दमदाटी करून सर्वांना दाबण्याचा प्रयत्न करत होती आणि हा आमचा दबलेला शिवसैनिक, समाजसेवक आणि दबलेली जनता याचा उद्रेक हा या तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दिसला आहे. आता जी मी म्हणता, तुम्ही मुद्दाच काढला, तर जी कामं झालेली आहेत त्या दर्जा तर ढासळलेला असं तुमच्या बोलण्यातून दिसतो. याची चौकशीची मागणी जिल्हा परिषद जे निवडून आले सदस्य आहेत ते करणार आहेत का, कसं काय? बघा, आता आम्हाला जनतेने जो
निवडून दिलं, जनतेने ह्यासाठीच निवडून दिलं आहे का ह्या भागामध्ये, ह्या चौक जिल्हा परिषद भागामध्ये जी होणारी कामं, जी होणारी डेव्हलपमेंट, इथे खूप मोठा म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या परवानगी न घेता कामं चालू आहेत, त्याचे कुठल्याही पद्धतीचा योग्य दर्जा नाही, कामामध्ये मोठा प्रकारे भ्रष्टाचार चालू आहे. हे निवडून देण्यासाठीच आमचे 2 उमेदवार निवडून दिले आणि ते त्याच्यावरती जिल्हा परिषदेमध्ये नक्कीच आवाज उठवतील, पंचायत समितीमध्ये सुद्धा नक्की आवाज उठवतील. पण आपल्याला दोन्ही ठिकाणी यश मिळलं, परंतु हाळ खुर्दमध्ये अगदी थोड्या मताने आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. काय त्रुटी जाणवल्या किंवा काय नेमकं असं काय झालं? आज आम्ही परिवर्तन विकास महाआघाडीतूनच निवडणूक लढवत होतो. मी स्वतः हाल विभागामध्ये काही वेळ दिला. त्यामध्ये मला थोडंसं काही उबाटा आणि राष्ट्रवादी ही एकत्र काम करत होती, परंतु काम करत असताना कुठेतरी आपण कमी पडतो हे जाणवत होतं. याच्या बाबतीत मी पक्षश्रेष्ठींना सुद्धा कळवलं होतं, पण मला माहिती नाही का राष्ट्रवादीचा उमेदवार होता, उबाटाला मान्य होता, पण तिथे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते होते ते कुठल्याही नेटाने काम करतात असं मला काही दिसले नाही. त्यामुळे मला थोडंसं त्यांनी त्याच भागातील निष्ठावंत कार्यकर्ते राष्ट्रवादीचे ज्यांनी आहेत त्यांनी थोडंसं आत्मचिंतन करावं अशी माझी एक त्यांना खरोखर हे आहे. 3 वर्षाने शेवटचा प्रश्न, 3 वर्षाने निवडणूक होऊ घातल्यात विधानसभेच्या. मनोहर शेठ यांचा सातत्याने झालेला जो काय पराभव आहे हा तर जिवारी लागला, तुम्हाला सगळ्यांच्या जिवारी लागला आहे. आता मात्र ताकद वाढलेली आहे. आता काय चित्र राहू शकतं? असंच वातावरण राहिलं तर चित्र काय राहू शकतं चौक विभागात? चौक विभागामध्ये आज तुम्हाला नक्कीच सांगेल, मनोहर शेठ जरी विधानसभेला 1-1.5 वर्षापूर्वी पराभूत झाले, पण तरीसुद्धा पराभूत झाल्यानंतर 4थ्या दिवसापासून ते चौक विभागामध्ये आजही 8 दिवसापूर्वी आमच्या इथे एक मॅच झाला होता, तिकडे बोलवलं, तिकडे आले. आजही कोणाचं काय झालंय असं मनोहर शेठला सांगितलं तर मनोहर शेठ प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये येतात जातात. कोणाला आर्थिक मदत सांगा, कोणाला हॉस्पिटलची मदत सांगा, कुणाचं काही काम सांगा, हे सर्व मदत करण्यात मनोहर शेठ पुढे असतातच. आज झालेली उरण नगरपालिकेची एक निवडणुकीत जो बदल झाला आहे तोच बदल आज चौक जिल्हा परिषदमध्ये झाला आहे आणि तोच पुढच्या विधानसभेत होईल ही मला पूर्णपणे खात्री आहे. आणि पुढच्या यावेळेस चौक विभाग असू द्या, वासंबे असू द्या, वडगाव असू द्या, यामधून मनोहर शेठ यांना आम्ही चांगल्या पद्धतीचा मताधिक्य देऊ, हे मी एक माझ्या मला सांगतोय की आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीची मताधिक्य देऊ शकतो. आता दुसरा एक प्रश्न असा होता की आता आपण इतकी मेहनत घेतली पप्पू शेठ, पण पक्षाकडून आपल्याला काहीतरी हवं आहे का? एखादा गिफ्ट पक्षाने आपल्याला द्यावं. तुम्हाला आता तुम्ही काम तर करताय, परंतु पक्षाने आपल्याला स्वीकृत सदस्य करावं, पक्षाने कुठली एक नवी जबाबदारी द्यावी, काहीतरी पदरात द्यावं, इथं ताकद मिळावी आपल्या तुमच्यासारख्या नेत्याला. काय तसं काय मागणी कराल? मी स्वतः एक सामान्य कार्यकर्त्यातून 15 वर्षापूर्वी उपसरपंच झालो. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सुद्धा सदस्य झालो. त्यानंतर मला पक्षाचा विभाग प्रमुख पद मिळालं. वावरले ग्रामपंचायतमध्ये पत्नी माझी थेटला खूप मोठ्या मताने निवडून आली. हे सगळं करत असताना मी पक्षाकडून अपेक्षा कधीच बाळगली नाही. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी पप्पू विचारेमध्ये नक्कीच आहे, कारण माझ्यामध्ये कार्यकर्त्यांची माझ्यामागे मोठी फली आहे आणि माझ्याकडे असलेले कार्यकर्ते खूप निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्या निष्ठावंतांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष देईल ती संघटित जबाबदारी स्वीकारण्याची ताकद माझ्याकडे आहे. बाकी राहिली गोष्ट स्वीकृत सदस्य हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. अगदीच मी द्या पण म्हणणार नाही आणि नाही म्हणणार नाही. पक्षाने निर्णय घेऊन मला सांगितलं की तुम्हाला व्हायचं असेल तर मी ते जबाबदारी ती सुद्धा स्वीकारू शकतो आणि पक्षाने जर मला सांगितलं का तुम्हाला कुठल्या संघटनेची मोठी जबाबदारी स्वीकारायची ती सुद्धा मी स्वीकारण्याची माझी तयारी आहे आणि पक्षासाठी अहोरात्र मेहनत करून पक्षाला विजयाकडे नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असणार आहे. हे होते पप्पू विचारे, ज्यांनी प्रचंड जे काम केले या निवडणुकीमध्ये. सगळी भूमिका त्यांनी अत्यंत स्पष्टपणे केलेली आहे.